मी रायडिंग सोडतोय का काय, जस्ट मूव ऑन होतोय टुवर्ड्स बेटर थिंग. फुल भरतीवर आहे रे समुद्र. हे आलेलं आहे राईट साईडला बॉम्बे सर्फ क्लब. देयर इज ऑलवेज समथिंग कमिंग. सो कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. आज थोडा इंटेन्स गोष्टीचा ब्लॉग आहे. तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की असं मी थंबनेलवर का टाकलेलं आहे. वन लास्ट राईड म्हणजे काय म्हणायचं आहे ह्यांना, की मी रायडिंग सोडतोय का काय, का बाईकबद्दल काही आहे. तर मी तुम्हाला आता एक हिंट देऊन टाकतो. लास्ट ब्लॉग जर तुम्ही बघितलात की आपण एका न्यू बाईकची म्हणजेच एक्सपल्सची टेस्ट राईड घ्यायला गेलेलो फॉर अ रिझन. आणि ते रिझन हेच होतं की विथ अ हेवी नाही म्हणणार, विथ अ व्हेरी फुलफिल्ड हार्ट आय एम गोइंग टू सेल दिस. येस, आपण ही गाडी विकतो आहे आणि जस्ट मूव ऑन होतो आहे टुवर्ड्स बेटर थिंग्स असं बोलू शकतो. सो रिझन असं आहे की आता तुम्ही लास्ट इयर बघितलं, मी खूप एक्सायटेड होतो ही गाडी घेण्यासाठी. गाडी घेतली आपण, खूप जास्त गाडी ही चालवलीसुद्धा आपण. बरेचसे ट्रिप्स केले आहेत, छोट्या मॉन्सून राईड 1-2 केल्या, प्लस एक लडाखची मोठी लडाखवारी केली आहे 6,000 किलोमीटर्सची. त्याच्यानंतर एक मीडियम राईड म्हणू शकता, प्रयागराजला महाकुंभला जाऊन आलो आहे आपण. ती होती अराऊंड 2800 किलोमीटर्सची. आणि 1200 किलोमीटरच्या अशा छोट्या विदिन महाराष्ट्र मी गावाला जा, हे कर ते कर, अशा बऱ्याच राईड केलेल्या आहेत. सो आत्ता बघा या गाडीचे किलोमीटर झाले आहेत 16,200 आणि लिटरली 1 वर्ष 1 महिना झाला आहे. म्हणजे मी फक्त 13 महिन्यामध्ये एवढी गाडी चालवली आहे. मे बी लोक जास्त पण चालवत असतील, बट मी एवढा चालवली आहे ते पण पहिल्यांदाच अशी मोठी गाडी घेऊन. त्यामुळे आय एम व्हेरी मच म्हणजे फुलफिल्ड विथ दिस बाईक. म्हणजे मी खूप चालवली आणि मी खूप त्याचा उपयोग पण केलेला आहे. सो आता या वर्षीचा थोडासा माझा फ्लो ह्या चॅनलशी रिलेटेड पण आणि रायडिंगशी रिलेटेड, आपल्या बिझनेस आणि पर्सनल लाईफशी रिलेटेड थोडा वेगळा असू शकतो असं मला वाटतं आहे. आणि म्हणूनच मी ही बाईक विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक दुसरी ऑलराऊंडर काइंड ऑफ बाईक घ्यायचा विचार केला आहे. ती कुठली असेल आता ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये रिव्हील नाही करणार. आता तुम्ही गेस करू शकता ह्याबद्दल की ती नवीन बाईक मी कुठली घेतो आहे. इट्स नॉट अ न्यू बाईक यू कॅन से, बट येस, ते घ्यायचं मी जे ठरवलेलं आहे ते होणार आहे. आणि त्याचं बाय द वे ह्या गाडीची डील पण ऑलमोस्ट डन झालेली आहे आणि नवीन गाडीसाठी मी ऑलरेडी टोकन पण देऊन झालेलं आहे. सो द प्रोसेस इज ऑन द गो असं आहे. तो लवकरच तुम्हाला मे बी पुढच्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की आपण नवीन गाडी कुठली घेतो आहे. आता ह्या गाडीला मी जायला का देतो आहे ह्याच्याबद्दल तुम्ही विचाराल की ही गाडी घेऊन पण तुम्ही नॉर्मली जे काय तू करतोस ते करू शकतोस का वगैरे. तर तसं कारण असं आहे की दिस इज अ व्हेरी पर्पज बिल्ट टूरर, लाईक ADV टूरर, आणि इट डज दॅट जॉब द बेस्ट इन द क्लास. म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढ्या गाड्या बघितल्या आहेत त्या मानाने फॉर द प्राईस व्हॅल्यू दिस इज द बेस्ट आउट देअर ADV टूरिंगमध्ये. फक्त सिटीमध्ये दिस इज नॉट द बाईक. सिटीसाठी आय वुड नॉट गो लाईक, म्हणजे असं 15-20 किलोमीटर जायचं असेल तर मी ही बाईक घेऊन नाही जाणार. कारण सिटी आणि ट्रॅफिकमध्ये जे काही आपली गाडी हीट वगैरे होते, प्लस वजन त्याचं असं आहे. आता वजनाला ठीक आहे, वजनाला माणूस यूज टू होऊन जातो, बट त्याला जे म्हणतात ना फ्लिकेबिलिटी जी आहे ना छोट्या गाड्यांची किंवा लाईटवेट गाड्यांची, ती तशी नाही आहे ह्या गाड्यांना. एवढी नाही आहे, म्हणजे मी असं नाही म्हणणार तशी नाही आहे, बट एवढी नाही आहे. मोस्टली द रिझन इज अबाउट ट्रॅफिक अँड हीटिंग. सो म्हणून, आणि आपली गाडी पण नवीनच आहे. आणि वन अदर रिझन इज आपल्याला नवीन गोष्टी ट्राय पण करता याव्यात ह्या पूर्ण ओव्हरऑल. सो मी तशा विचारांचा नाही आहे की एक गाडी घेतली की आयुष्यभर 15 वर्ष काय 20 वर्ष जेवढी वर्ष आपल्याकडेच राहिली पाहिजे असं मला नाही वाटत. आय एम व्हेरी फ्लेक्सिबल लाईक दॅट की मी एक गाडी घेईन, लगेच चेंज करेन दुसऱ्या वर्षात, तिसऱ्या वर्षात. मला नवीन एक्सपिरियन्सेस हवे आहेत, नवीन टाईप ऑफ बाईक चालवायच्या आहेत. आयुष्य छोटं आहे, इट्स नॉट अबाउट योलो, बट आयुष्य छोटं आहे आणि आपल्याला सगळ्या टाईपचे एक्सपिरियन्स एकदाच घेता आले पाहिजेत ह्याच्यामध्ये, असं माझा विचार आहे.
आता ह्याला कॉन्ट्राडिक्टरी खूप लोक असू शकतात की नाही असं कसं तू एवढ्या मेहनतीने किंवा वॉटेवर प्रेमाने बाईक घेतली आणि लगेच तुझं मन कसं भरलं वगैरे वगैरे. बट ज्याचं त्याचा विचार असता, ज्याचा त्याचा स्वभाव असतो, त्याच्या प्रकारे माझं असं आहे. आणि सध्या आपण एवढं रिच पण नाही आहे की ही ठेवून दुसरी घेऊ शकतो, त्यामुळे देर इज ओनली वन चान्स की मी ही विकूनच दुसरी घेऊ शकतो, म्हणून मी तसं करायला चाललो आहे. सो येस, आत्ता वन लास्ट राईड म्हणून मी आणि सौम्या आम्ही चाललो आहे असंच एक छोट्या राईडसाठी. आम्ही चाललो आहे वसई विरार साईडला. विरार साईडला एक रजौडी बीच म्हणून आहे, त्या बीचवर बॉम्बे सर्फ क्लब आहे. मी तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगमध्ये बोललेलो जेट सर्फवाल्या ब्लॉगची लिंक तुम्हाला इथे देतो मी, ती पण बघा. जेट सर्फ ब्लॉग आहे आपला हडशी लेकला, पावना लेकच्या जवळ. सो तो पण मस्त एक्सपिरियन्स होता. पण त्याच्या वेळेस मी बोललेलो की आम्हाला ॲक्च्युअल सर्फिंग समुद्रामधलं शिकायचं होतं, जे की मुंबईमध्ये फक्त एकाच जागी येतं, वसईमध्ये आहे, ते विरारमध्ये आहे. मुंबई सर्फ क्लब म्हणून नाव आहे. तर तिकडे रजौडी बीचवर ते आहे. आम्ही तिकडे जाणार होतो आधी शिकायला, बट नंतर आम्ही तिकडे लोणावळ्याला गेलेलो. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे जस्ट फॉर अ राईड, कारण सौम्याचं काम आहे एक वसईमध्ये आणि ते आम्ही करणार आहे. आणि मग पुढे तिकडे त्या बीचवर जाणार, थोडा टाईमपास चिल करणार आणि मग इव्हनिंग सनसेट बघून परत येणार. अशा हिशोबाने आम्ही चाललो आहे. ह्या गाडीची लास्ट राईड असणार आहे, कारण ह्याच्यानंतर मे बी मोस्टली ही उद्या किंवा परवा मी गाडी नवीन ओनरला देऊन टाकेन. सो आम्हाला एक लास्ट ह्याच्यावर एक्सपिरियन्स हवा होता. हे असं ओव्हरऑल ह्या लास्ट काही आठवड्यांमधलं चालू होतं. आता जाऊया पुढे, तुम्हाला ती जागा पण दाखवतो. बॉम्बे सर्फ क्लब कसं आहे, तिकडे काय काय होतं, बीच कसं आहे, काय आहे ते पण तुम्हाला कळेल. आणि आपल्या बाईकची ही लास्ट राईड असेल, तर ती पण आपण आज करतो आहे. लेट्स गो. फायनली सौम्याचं काम संपवून आता आम्ही ऑलमोस्ट 6:15 निघालेलो आहे टुवर्ड्स रजौडी बीच. म्हटलं चला जरा ॲटलीस्ट सनसेट गाठता येईल अशा टाईमला पोचू, थोडंसं टाईमपास चिल करू अंधार होईपर्यंत आणि मग निघू. सो हा एकदम असा मस्त वसईच्या आतल्या इंटिरियर्समधला रस्ता आहे, जो मला एकदम असं गोवाच्या इंटिरियर्सचीच आठवण करून देतो. सेम एकदम नारळाची झाडं, तशीच टाईपची घरं, एकदम काइंड ऑफ सेमच वाटतं. मोठी मोठी जागा लोकांच्या आणि मोठी मोठी इंडिव्हिज्युअल घरं. खूप मजा वाटते ह्या एरियात असं आल्यावर. आणि जर तुम्ही इकडे डिसेंबर आणि क्रिसमस टाईमला याल ना, तर ॲक्च्युली इथे सगळं असं क्रिसमसवाल्या लोकांचं फुल फेस्टिव्ह हे असतो. जिथे जाल सगळ्या घरांवर लाईटिंग, सगळ्या घरांमध्ये काही ना काहीतरी क्रिसमस रिलेटेड फंक्शन असतं. मस्त मजा वाटते तेव्हा. पोचलो आहे ऑलमोस्ट. समोर आहे, वा, समुद्र. फुल भरतीवर आहे रे समुद्र, एकदम जवळ पाणी. ते बघ तिकडे आहे, सर्फ करतोय बघ कोणतरी. तो बघ तिकडे समोर दिसतोय बघ मुलगा मध्ये. हे आलेलं आहे राईट साईडला बॉम्बे सर्फ क्लबची जागा. हे बघा इथे हा मुलगा जो आहे तो पण ट्रेनरच आहे. आणि इथे खाण्यापिण्याचं पण सोय आहे, राहण्याची पण सोय आतमध्ये, आणि मग सर्फिंग पण शिकवतात. तिकडे लांब एक मुलगा दिसतोय, बट तुम्हाला आता दिसेल का नाही माहिती नाही, खूप वाईड अँगल आहे. इथे समोर आहे बघा मध्ये एकदम मुलगा, तो आहे का ना, तो सर्फ करतोय. आणि परफेक्ट टाईमला पोचलो आहे. सूर्य जायला अजून थोडासा वेळ आहे, तर मस्त आता इथे चिल करूया. लेट्स गो. सो हा पूर्ण आहे ॲक्च्युली रजौडी बीच नाही आहे, हा आपल्यासमोर आहे तो रजौडी आहे. बट हे एंड टू एंड गुगल मॅपमध्ये बघाल त्याच्यात 4 बीचची वेगवेगळी नावं येतात. ते जे समोर दिसतं ना, हे आयलंड आहे, अर्नाळा आयलंड. आणि तिथे मध्ये आहेत ना फक्त बोट्स उभ्या आहेत, सगळ्या बोट्स तशा लाईनने पार्क आहे, म्हणजे मे बी पोर्ट टाईप असावं. त्याच्या एंडला स्टार्टिंगला अर्नाळा बीच येतो, मग अजून काहीतरी एका बीचचं नाव आहे महारजोडी आहे, पुढे काहीतरी कळंब म्हणून येते. एकाच शोअरला वेगवेगळी 4 नावं दिली आहेत. आणि आम्ही इथे बसलो आहे मस्त चिल करत. मागे जे आहे ते बॉम्बे सर्फ क्लब आहे. लास्ट टाईम आम्ही एंटॉर घेऊन इकडे आलेलो, त्याचा मी तुम्हाला इथे एक फोटो दाखवतो बघा. त्यावेळी मी व्हिडिओ वगैरे काय करत नव्हतो, बट आता परत ही गाडी घेऊन आलो आहे. आणि आता मस्त असा सनसेटचा व्ह्यू बघत आम्ही
चिल करणार आहे. Oh yeah. हे इकडे मागे पण बसायचा एरिया आहे, इथे वर पण बसायचा एरिया. मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा इथे बसलेलो आणि मग इथे लोअर थोडासा एरिया आहे, तिथे सर्फिंगचा तो हे बघा, इथे ते सर्फवालं दुकान टाईप आहे. इथे बोर्ड आपण घेऊ शकतो किंवा रेंट करू शकतो आणि मग ट्रेनिंग आहे. प्लस इथे काही खेळायचं पण एरिया, इथे बघा मागे पिंग पॉंग म्हणजे टेबल टेनिस आहे आणि चिल एरिया आहे. प्लस याच्यातनं थोडं मागे गेलात अजून की 1-2 राहायच्या स्टेजच्या पण जागा आहेत. The next morning. सो फायनली आता लास्ट एकदम म्हणजे नवीन जे आपले बायर आहेत त्यांना मी गाडी द्यायला इथे आलेलो आहे. मुलुंडमध्येच आहे, त्यामुळे मी स्वतःच आलो आहे आणि मग आम्ही जाऊ मग, कारण सौम्या पण आली आहे बरोबर. लास्ट टाईम बघायचं होतं की गाडी कशी आहे. आता मस्त चकाचक करून आणलं मी तिला, धुवून वगैरे, चेन ल्यूब वगैरे सगळं करून प्रॉपर मेंटेनन्स करून आपण गाडी देणार आहे. प्लस माझी चावी हरवलेली सेकंडवाली, म्हणजे 2 चाव्या होत्या त्यातली एक चावी हरवलेली, तर तुम्ही चावी पण नवीन करून घेतलेली आहे आणि गाडीचं ट्रान्सफर वगैरे सगळं ते पण मीच करून देणार आहे काकांना, कारण काका खूप ओळखीचे आहेत आणि त्यांनी मला एकदम हवी तशी प्राईस दिलेली आहे गाडीची. त्यामुळे आपल्याला हे सगळं करून देणं भाग असतं, असं फॉर गुड रिलेशनशिप. आणि गाडी पण आपली चांगल्या ओनरकडे जाणार आहे. ह्याचा म्हणजे ते स्वतः पण रायडर आहेत, त्यांच्याकडे 2 बुलेट्स आहेत, म्हणजे एक बुलेट आहे, एक क्लासिक आहे आणि आता ही 3री गाडी ते घेत आहेत फॉर लाँग टुरिंग. आणि आय एम हॅपी, लाईक एकदम व्हेरी फुलफिल्ड हार्टने मी आता ह्या गाडीला बाय करणार आहे. आपल्या ह्या पूर्ण चॅनलमध्ये जेवढी काही जर्नी होती ती मोस्टली ह्या गाडीशी रिलेटेड होती, बट देर इज ऑलवेज समथिंग कमिंग. सो आत्ता ही गाडी जाणार आहे, बट आपल्याकडे अजून एक नवीन गाडी येणार आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून्ड राहा. ही गाडीला आता आपण बाय बाय करूया आणि मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.